Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार मंडळी, एस फॉर श्रीकांत देवल म्हणजे गोष्ट गावाकडची. आज मी तुम्हाला सोयाबीनचे एक वेगळा प्रकार दाखवणार आहे. तर मी सोयाबीन ते भिजत घातलेत बघा, आणि ते कसे फुगलेत. आता त्याचं मी पाणी असं पिळून असं काढून घेणार आहे. स्वच्छ 2-4 पाण्यामधून ते धुवून घेतो आणि ते अर्धे कट करतो. तुम्हाला जर असे ठेवायचे असतील तर तुम्ही ते ठेवू शकता. हे बघा, असे सुद्धा आपण कट करू शकतो किंवा चिरून सुद्धा करू शकतो. तर हे मी धुतो 2-4 पाण्यामध्ये आणि कट करायला घेतो, अर्धे करायला घेतो. आपण भेटू थोड्या वेळाने. तर मी इथे सोयाबीन अर्धे तुकडे करून घेतलेत. हे बघा, अर्धे तुकडे सोयाबीनचे करून घेतलेत. आता त्यामध्ये मी टाकणार आहे मीठ, थोडंसंच टाकणार आहे. नंतर आपल्याला भाजीला टाकायचंच आहे. थोडंसं मीठ पण ते एकत्र करून घेऊया. आपण याची सुकी भाजी करणार आहोत सोयाबीनची. आधीच्या व्हिडिओमध्ये आपण रस भाजी केली, तर ह्या ह्याच्यामध्ये आपण सुकी भाजी करणार आहोत सोयाबीनची. ती कशी करतात तर ती मी तुम्हाला आता दाखवणार आहे. आता आपण टाकूया मसाला. आता आपण टाकूया याच्यात हळद आणि मसाला. आता मी टाकतोय पहिल्यांदा हळद, थोडीशी हळद. मसाला कलरचा जरा जास्तच टाकू. आणि मी याच्यात कांदा लसूण मसाला नंतर टाकणार आहे. आपण याच्यामध्ये बघा हळद टाकले आणि मसाला पण टाकला आहे. ते आता आपण कालवून घेऊया. हे बघा, आता मी हे कालवून घेतो सगळं एकत्र, त्याला लागेल असं. तुमच्याकडे लसूण पेस्ट असेल तरी सुद्धा त्याने कालवलं तरी चालेल. आपण आता हे असंच 5 मिनटं मुरत ठेवू. आपण भेटू थोड्या वेळाने. तर मी आता तेल तापत ठेवलं आहे. अंदाजे 2 छोट्या पळ्या आहेत. आणि त्यामध्ये मी आता टाकतो राई. राई तडतडायला लागली का आपण त्याच्यात टाकू जिरं. हा सोयाबीनचा दुसरा प्रकार आहे. आणि आता आपण टाकूया कांदा आणि कढीपत्ता सुद्धा. हा बघा, मी इथे 1 कांदा बारीक चिरलेला आणि थोडासा कढीपत्ता घेतला आहे, तो पण आपण त्याच्यात ॲड करू. आता आपण टाकूया, हे जरा परतून घेऊ. कांदा जरा असा तांबूस झाला का मग आपण आता त्याच्यामध्ये आपण मीठ टाकूया, म्हणजे आपला कांदा शिजून जाईल. अंदाजाने मीठ घालायचं. कांदा आपला तापलाय, लालसर झालाय. आता आपण त्याच्यामध्ये
पेस्ट घालून परतूया. मसाला घालू कलरचा 1 ते 1.5 चमचा. हळद घालू. हा बघा, हा लसूण कांदा लसूण मसाला आहे, तो पण आपण त्याच्यामध्ये घालून घेऊया. अंदाजे 2-3 चमचे, कारण भाजी थोडीशी तिखट हवी म्हणून. एक प्रकारचं हे वाटणच असतं. परतून घेऊ. आता आपण त्याच्यामध्ये गरम पाणी घालू, थोडं थोडं. हे बघा, हे गरम पाणी मी केलेलं आहे. थोडंसं गरम पाणी घालू. उरलेलं आपण नंतर घालूच लागलंच तर. ग्रेव्ही झाली आपली. आता आपण हे सोयाबीन आहेत ते सुद्धा आपण टाकून घेऊ. त्याला हळद, मसाला, मीठ असं लावलेलं आहे. आपण आता ते ह्याच्यामध्ये ॲड करू. आपण सोयाबीनचा वेगळा प्रकार आता करणार आहोत. परतून घेऊया, जेणेकरून मसाला सगळा ग्रेव्ही ती आपल्या सोयाबीनला लागणार. आणि भाजी आपण आता पाणी टाकूया. या भाजीमध्ये थोडंसं पाणी टाकू, जेणेकरून कशासाठी तर आपला सोयाबीन आहे तो शिजण्यासाठी, कारण आपण शिजवून घेतलेला नाही आहे सोयाबीन. मी आता सोयाबीनमध्ये पाणी टाकतो. सोयाबीन आपण शिजवून घेऊ. बघा, आपण आता ह्याच्यात झाकण ठेवूया आणि बघू 5 मिनिटांनी. तर मंडळी बघा, आपली सोयाबीनची भाजी तयार आहे. सुक्की सोयाबीनची भाजी बघा. सोयाबीन भाजी सुक्की तयार आहे. तुम्ही पण अशीच करून पहा. आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि असेच आमचे व्हिडिओ पाहत राहा. चला तर मंडळी, पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.